नमस्कार मित्रांनो, हे बघा सकाळचा खुराक आपला रेडी हो राहिलेला आहे. हे बघू शकता आपण. हे काय सांगा बरं. हे हरभरा आणि सोयाबीन. हे हरभरा आणि सोयाबीन प्लस शी आहे आपली भिजलेली सरकी पेंड. आता भिजलेली सरकी पेंड भिजूनच का द्यायची, तर त्याच्यामागं खूप शास्त्रीय कारण आहे मित्रांनो. बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट माहीत नसती. सरकी पेंडीमध्ये ना गॉसिपोल नावाचं एक कंटेंट असतं. कंटेंट म्हणजे घटक असतो. तो गॉसिपोल जो आहे ना, तो शेळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला नसतो. म्हणजे ते गॉसिपोल काय करतं, खूप सारे न्यूट्रिएंट्स जे असतात ना, त्यांना ॲब्सॉर्ब होऊन देत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, की ही जी सरकी पेंड आहे हिला पाण्यात 1 तासभर भिजत ठेवा तुम्ही. 1 तास 2 तास. त्याच्यामुळे काय होतं, की त्याच्यामधला जो गॉसिपोल कंटेंट आहे ना, तो निघून जातो. ठीक आहे. दुसरं, खूप सारे लोक सोयाबीन देतात पण कच्चंच देतात. सोयाबीनमध्ये फायटिक ॲसिड नावाचा एक कंपाऊंड असतो, जो की शेळ्यांच्या बॉडीमध्ये जे फॉस्फरस आहे ना, ते त्यांना अवेलेबल होऊन देत नाही. ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय करतो, सोयाबीनला भिजवतो. सोयाबीनला भिजवल्यामुळे त्याच्या आतमध्ये पाणी जातं, त्या दाण्याच्या आतमध्ये दाणे फुगतात. आणि दाणे फुगल्यामुळे त्यातलं जे बी फायटिक ॲसिड आहे, ओके, प्रोटीएज इनिबिटर आहे, हे सगळे जे घटक आहेत ना, हे निघून जातात. आणि सोयाबीन म्हणजे शेण. आणि दुसरा मुद्दा मित्रांनो, हे बघा, आपण ज्यावेळी भिजू घालतो, हा दाना फुगतो आणि हा दाना पचनासाठी एकदम जलद गतीनं पचन होतो. शेळ्यांना जास्त ऊर्जा याच्यावरती खर्च नाही करावा लागत. तर याच्यामध्ये आपण आणखी गहू पण मिक्स करणार आहेत. आता हे बघा, तुम्ही बोलता की सर तुम्ही एवढे पदार्थ का वेगळे घेतलेत? कारण प्रत्येकाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. सोयाबीनमध्ये 45% प्रोटीन असतं. 45 ते 50% प्रोटीन असतं. आता इतकं एक्झॅक्ट मी का सांगतोय, कारण मी स्वतः फिश फीडमध्ये काम केलेलं आहे. फिश फीड इंडस्ट्रीमध्ये माझा रिसर्च त्याच्यामध्ये आहे. तर सोयाबीन पण घटक वापरतात. माशाला जे अन्न बनवतो ना आपण, जे ते पाण्यात टाकते तलावात वगैरे, त्याच्यामध्ये सोयाबीन पण वापरतात. आणि सोयाबीन का वापरतात, तर सोयाबीनमध्ये 45 ते 50% प्रोटीन असतं. नंतरचा घटक आहे मित्रांनो आपली ही मका. मका पण आपण भिजूनच चारतो. आता मका भिजवण्यामागचं कारण काय आहे ना, की मका आहे ना, जर भिजून चारली आपण, तर शेळ्यांची जी लेंड्या आहेत ना, त्याच्या खूप सारे कण बाहेर येतात मकाचे, जे की डायजेस्ट होत नाहीत. त्यामुळं मका चारताना आहे ना, भिजूनच चारायचा. आता मकामध्ये काय असतं, मकामध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. तर कार्बोहायड्रेट लागतात कोणाला, हे बघा मित्रांनो, रिक्वायरमेंटनुसार खाद्य द्या. नाहीतर माझ्याकडे जे आहे तेच मी देतो तसं नाही. म्हणजे वाढीचं वय ज्यांचं आहे, सपोज जे करडं वगैरे येतं, त्यांना काय लागत असतं, त्यांना लागत असतं प्रोटीन. तर मग त्यांना तुम्ही सोयाबीन द्या, त्यांना तुम्ही शेंगदाणा पेंड द्या. शेंगदाणा पेंड पण देतो, पण ती आता काय भिजू घातली नाही, त्यामुळं भिजू घालून नाही द्यायची, ती कोरडीच द्यायची. ठीक आहे. तर हां, जे वाढीचं वय असतं ना, त्यांना तुम्ही प्रोटीन रिच द्या. कारण प्रोटीन हे सोयाबीनमध्ये असतं. मकामध्ये प्रोटीन एवढं नसतं. मका त्यांना द्या, पण कमी प्रमाणात द्या. ठीक आहे. त्यांना शेंगदाणा पेंड द्या. दुसरा मुद्दा, ज्या दुभत्या शेळ्या असतात त्यांना एनर्जीची फार गरज असते. तर त्या दुभत्या शेळ्यांसाठी मका ही सगळ्यात बेस्ट उपाय आहे. आणि ती जर तुम्ही भिजून चारली ना मित्रांनो, 100% तुम्हाला दूध वाढ मिळणार. काही दुसरे पर्याय करायची गरज नाही आहे. मका फक्त भिजून चारा. आणि वरून थोडीशी सरकी पेंड जरी तुम्ही भिजवून चारली ना, 1 नंबर तुम्हाला रिझल्ट मिळणार. तर अशा पद्धतीने हा तुमच्या फार्मवरचा बॅलन्स खुराक पाहिजे. रिक्वायरमेंटनुसार खाद्य द्या. नुसतं द्यायचं म्हणून नका देऊ. ज्याची गरज आहे, चहा प्यायचा टाईम झाला तर चहाच पितो ना आपण. आपण काय म्हणजे असं दुसरं काय करतो का? तर ही गोष्ट लक्षात घ्या. खूप सारे फार्मर लोक काय करतात, नुसतं माझ्याकडे मका आहे, मग मी नुसती मकाच देतो. अरे गरज पहा, कोणत्या स्टेजला काय गरज आहे. असं जर खाद्य दिलं, तर तुमच्या 100% पिल्लांची जी वाढ आहे ती एकदम ओकेमध्ये होणार. नाही तर मग कधी कधी काय होतं, पिल्ला डंबरे होणं. मी तर खुराक लय दिलाय, मी तर ब्रोटॉन पण दिलं, मी तर डिवर्मिंग पण केली. डुबरं कसं काय? त्याला गरज प्रोटीनची आहे ना, तुम्ही कार्बोहायड्रेट दिले ते डमकं होणारच जागेवर. त्याला जास्त लिपिड, जास्त फॅट, म्हणजे चरबी वाढणारे जे घटक येतं ते असते ते ह्या पेंडमध्ये, की जी समोर दिसते तुम्हाला सारखी, तिच्यात तेलाच प्रमाण जास्त असतं. चरबी तिने टपाटपा वाढती. करड जागेवर डुमके होते, तर गट्टूची गट्टू दिसते, पण उंची वाढत नाही ना. तुमचा जर ब्रीडर असेल तर त्याला तुम्ही अजिबात सरकी पेंड देऊ नका. सरकी पेंडीमुळं काय होतं, की पिल्लांच्या अंगावरती लगेच फॅटचा लेअर चढतो आणि पिल्लं जागेवर जाड बनते आणि डमरे बनते. ठीक आहे. तर तुमचा ब्रीडर असेल तर आता हे जे खाद्य हे आपण पिल्लांना देतो आणि आपला जो ब्रीडर आहे त्याला देतो. ही जी समोर मका दिसते ही आपण शेळ्यांना देतो, ज्या दुभत्या येतात. आणि काही प्रमाणात ज्या गाभण येतात. आणि ही जी सरकी जी दिसती ना, ही पण आपण जे दुभत्या शेळ्या येतात त्यांनाच देतो. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रेणुका बिटल गोट फार्मला अवश्य भेट द्या. टॉप क्वालिटीचे बिटलचे मेल फिमेल तुम्हाला मिळतील इथं आपल्या फार्मवर ज्यावेळेस अवेलेबल असतील त्यावेळेस. ठीक आहे. धन्यवाद.